आलं ना विन झालं ना त्या दिवशी दिला की तुम्हाला आज आनंदाचा दिवस आहे सर. आज जे छाननीचे हे होतं तर त्याच्यामध्ये एकतर फॉर्म विरोधामध्ये दुसरा कोणता पडला पण नव्हता आणि आज छाननीच्या ह्याच्यामध्ये कोणतं ऑब्जेक्शन पण नव्हतं. त्यामुळं फॉर्म हा एकच असून एकच ग्राह्य झाला तो जो की माझा होता. आणि जी संधी मला आता सर्वांच्या आशीर्वादाने भेटली आहे, म्हणजे जे मतदार जे सर्व आमच्या सोसायटीचे सगळे जे मेंबर आहेत त्यांच्या ह्यानं जी मला जी काही संधी भेटली तर त्या संधीचं सोनं नक्कीच करू आणि काही शेतकऱ्यांच्या कामासाठी आम्ही नक्कीच पुढे करू. एकीकडे शेतकरी बांधव वाचायला नसतो आपण करू ना काय पुढे भविष्यात निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने काम करतो. मी त्या दिवशी पण साहेब तुम्हाला म्हणलं की मला जी आता काही संधी भेटते तर त्या संधीमध्ये मी नक्कीच नाही काय ज्या बँकेच्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत, ज्या की पोहोचत नाहीत किंवा तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत त्याचा जाऊ शकत नाही. कारण की शेतकरी आमचा पालमचा जो आहे तो तिथून इथपर्यंत येऊ शकत नाही बरोबर. तर त्यांच्यापर्यंत आम्हाला त्या योजना तिथं कशा पद्धतीनं पोहोचून त्यांच्यापर्यंत जातील आणि ते पूर्णत्वास येतील आणि शेतकऱ्यांचं भलं होईल या गोष्टीकडे सगळ्यात जास्त पहिलं प्रथम प्राधान्य राहील व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही काम काय आव्हान तुमचं नाव घ्या पाहिजे, तुमचं नाव घेऊन. नाव घेऊन हां, मी तुषार काशीनाथराव दुधाटे कोळेगावकर पालम एका सोसायटीमधून मतदारसंघामधून मी एकच फॉर्म असल्यामुळं माझा आज एकट्याचाच फॉर्म ग्राह्य झालेला आहे आणि त्या याच्यामधून आणि एकट्याचा वैध फॉर्म असल्यामुळं एक बिनविरोध म्हणूनच माझं हे झालेलं आहे, आज चयन झालेलं आहे, निवड झालेली आहे. आणि नक्कीच इथून पुढं आम्ही त्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं काम करता येईल त्यासाठी आम्ही काम करू. पीक विम्यासंदर्भात काय सांगताल शेतकऱ्यांच्या काय का पीक विम्यासंदर्भात काय सांगताल ज्या अडचणी निर्माण होतात. आता या ज्या शासनाच्या ज्या किचकट ज्या प्रक्रिया आहेत काही ज्या की ऑनलाईन असतील किंवा बाकी असतील किंवा त्यांचं ते पोर्टल चालत नाही, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर आता नक्कीच आता आम्ही जे कोण सर्वजण आम्ही एकत्र बसतो बँकेमध्ये तर त्यांच्या थ्रू कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने हे काम करण्यात येईल पीक विमा बाबतीमध्ये आणि लवकरात लवकर पीक विमा कसा भेटण्यात येईल. राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करण्याचं कार्य आम्ही करू एवढी